शिक्षिकेच्या शाळेत शिक्षकासोबत अनैतिक शरीर संबंध, नवऱ्याने बायकोला भट्टीत जाऊन राख नदीमध्ये विसर्जित केली। गेल्या काही वर्षापूर्वी दृश्यम हा सिनेमाने अनेकांना आश्चर्यचकित केलेले आहे। रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्याने दृश्यम 2 हा चित्रपटही प्रदर्शित झाला आणि यासारखे चित्रपट गुन्ह्यांच्या वेगळ्याच कल्पना मांडतात। हे पाहताना थ्रिल वाटते। यातील गुन्हेगार भलतेच चाणाक्ष असतात, ते पोलिसांच्या हाती सापडत नाही। त्याचे प्लॅनिंग तगडे असते। हेच प्लॅनिंग मग काही लोक वास्तवातही करतात। त्यांना वाटते की सिनेमातील हिरोप्रमाणे ते पोलिसांना गुंगारा देतील, पण प्रत्यक्षातील पोलीस कुशाग्र बुद्धीचे असतात। सुतावरून स्वर्ग गाठतात, ते गुन्ह्याचा छडा लावतातच। याचे ताजे उदाहरण म्हणजे पुण्यामध्ये पतीने पत्नीचा केलेला खून। पत्नीचे अनैतिक संबंध आहेत या संशयातून त्याने पत्नीचा खून केला। तिचा मृतदेह एका भट्टीत जाळून राख केला। ती राख नदीत टाकून दिली। कोणताही पुरावा मागे ठेवला नाही, काहीच माग नाही। याची खात्री झाल्यानंतर 2 दिवसांनी तो पोलीस ठाण्यामध्ये गेला। माझी पत्नी बेपत्ता झाली अशी तक्रार नोंदवली। त्याला वाटले आता आपण सुटलो, प्लॅन यशस्वी झाला, पण येथेच तो अडकलेला होता। त्याच्या फिर्यादीवरून चौकशी करता करता पोलिसांनी त्याचा गुन्हा शोधून काढला आणि त्याला बेड्या ठोकल्या। या धक्कादायक आणि क्रूर घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी संकुल अपार्टमेंट तलाठी ऑफिस शेजारी शिवणे पुणे येथे फ्लॅट नंबर 304 मध्ये समीर पंजाबराव जाधव हा राहत होता। पत्नी अंजली समीर जाधव वय वर्षे 38 ही शिक्षिका होती। सारे काही सुरळीतपणे सुरू होते। दोघे कमावते होते। आर्थिक परिस्थिती सदन होते, कशाचीच कमतरता नव्हते। पण म्हणतात ना, सुखाचाही मिठाचा खडा पडावा असे काहीसे झालेले होते। समीरला वाटत होते की त्याच्या पत्नीचे पाटील नावाच्या व्यक्तीबरोबर प्रेम संबंध होते। त्यावरून त्या पती पत्नीमध्ये वाद धुमसू लागलेला होता। समीरने अनेकदा पत्नी अंजलीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु अंजली त्याचे काही ऐकत नव्हते। तसेच तिच्या मोबाईलवर त्या पाटीलचा आलेला मेसेज त्याने पाहिलेला होता। तेव्हापासून तर त्याचे डोके सटकलेले होते। आपल्या पत्नीने आपला विश्वासघात करून परपुरुषाशी संबंध ठेवला हेच त्याला खटकत होते। तो तिला हर प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण ती काही त्याला जुमानत नव्हते। त्यामुळे त्यांच्यामध्ये रोजच भांडणे होऊ लागलेली होती। अखेर त्याने ठरवले की अंजलीने हा नाद नाही सोडला तर तिला कायमचे संपवायचे। हा विषय संपवल्याशिवाय मला चैन पडणार नाही असे त्याला वाटू लागलेले होते। त्यामुळे तो गेल्या काही दिवसापासून अंजलीला समजावणे किंवा संपवण्यासाठी प्रयत्न करत होता। यासाठी त्याने पूर्ण तयारी सुरू केलेली होती। तिने ऐकलेच नाही तर तिचा आवाज कायमचा बंद करायचा, तिला ठार मारायचे, पण या खुनामध्ये आपण अडकायचे नाही यासाठी त्याने अत्यंत हुशारीने प्लॅन केलेला होता। त्याने गोगलवाडी फाटा शिंदेवाडी येथून थोड्या अंतरावर आतमध्ये सूरज इंडस्ट्री जवळ एक गोडाऊन निलेश काकडे यांच्याकडून भाड्याने घेतलेले होते। या गोडाऊनमध्येच पुढचा सगळा सीन होणार होता। त्याने सगळी तयारी केलेली होती। दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजी त्याने पत्नी अंजलीला फिरायला जाऊ आणि नवीन गोडाऊन भाड्याने घेतले आहे ते पाहून येऊ असे सांगितल्यामुळे ती तयार झालेली होती। साधारणपणे 2:15 वाजण्याच्या सुमारास तो तिला घेऊन घरातून बाहेर पडला। ते दोघे हुंडाई i10 कार MH12F U0864 मधून घरातून निघून नांदेड सिटी मौजे नवले ब्रिजवरून मुंबई बेंगलोर हायवेने प्रथम फिरण्यासाठी खेड शिवापूर जवळील मर्याय घाटामध्ये गेले। तिथे काही वेळ त्यांनी गप्पा मारल्या आणि भटकंती केली। त्यानंतर साधारणपणे सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास परत सर्व्हिस रोडने ब्राउनस्टोन एअरडायन रेस्टॉरंटमध्ये वॉशरूमसाठी थांबला। त्यानंतर तेथून पुढे गोगलवाडी फाटा शिंदेवाडी पुणे येथील एका हॉटेलमधून भेळ विकत घेतली। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पत्नी अंजलीला घेऊन तो सूरज इंडस्ट्री जवळ गोगलवाडी येथे भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये पोहोचला। गोडाऊन उघडून ते दोघे आत गेले। तिने गोडाऊन पाहिले तोवर त्याने चटई अंथरली। त्या चटईवर ते दोघे भेळ खात बसले। भेळ खात त्यांच्या गप्पा रंगल्या। त्याने पुन्हा अंजलीला त्या व्यक्तीचा नाद सोडून दे असे सांगितले। तेव्हा तिने
काहीच उत्तर दिले नाही. त्याचा राग त्याला आला. तो तिला शिवीगाळ करू लागला. दोघांच्या मध्ये भांडण सुरू झाले. अंजलीनेही समीरची प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यामुळे समीरचा पारा चढला. त्याने तिच्यावर हात उचलला. तिला मारहाण करता करता तो इतका बेभान झाला की त्याने रागाच्या भरात तिचा गळा दाबला. ती तडफडत होती, पण त्याने तिला सोडले नाही. काही वेळातच तिचा श्वास थांबला. ती निश्चित पडली तसा तो बाजूला झाला. आता या खुनाचा मागमूस कोणालाही लागू नये यासाठी तो पुढच्या तयारीला लागला. त्याने अंजलीचा मृतदेह उचलला आणि लोखंडी बॉक्स सारख्या भट्टीत ठेवला. काही वेळातच त्याने ती भट्टी पेटवली. त्या भट्टीमध्ये त्याने पत्नीचा मृतदेह जाळून टाकला. त्यानंतर बॉक्सही जाळला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची राख आणि अस्थी नदीच्या पाण्यामध्ये टाकून पुरावा नष्ट केला. आता कोणताच पुरावा मागे राहिला नव्हता. तो शांतपणे तिथून बाहेर पडला. त्याच्या पत्नीचा खून झाला. तिचा मृतदेह भट्टीत जाळून खाक केला. याचा काहीच पुरावा आता मागे उरलेला नव्हता. त्यानंतर 2 दिवस तो शांतपणे वावरत होता. त्याने काय केले आहे हे कोणालाही कळू दिलेले नव्हते. त्याची पत्नी घरातून गेली, ती परत आली नाही असा त्याने बनाव केला. त्यानंतर दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने पोलीस ठाण्यामध्ये पत्नी बेपत्ता झाल्याची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांनी ठाणे अंमलदारांना बोलावून रितसर मिसिंगची तक्रार नोंदवून घेण्यास सांगितले. त्या मिसिंगचा तपास पथकाचे प्रभारी अधिकारी PSI संजय नरळे, PSI नितीन गायकवाड यांना सोपवला. या अधिकाऱ्यांनी तपासाला सुरुवात केली. त्यांनी फिर्यादी समीर जाधवकडे विचारणा करता त्याच्या बोलण्यामध्ये विसंगती आढळून येत होती. म्हणून समीरकडे खोलात शिरून तपास सुरू केला. तसेच समीर वापरत असलेला आणि अंजली वापरत असलेला मोबाईल यांची दिनांक 26 ऑक्टोबर 2025 रोजीची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये काही संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. त्याबाबत समीरकडे चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी सर्व घटनाक्रम सांगितला. संशयित समीर पंजाबराव जाधव याने सांगितलेल्या माहितीनुसार उपनिरीक्षक नितीन शिवाजी गायकवाड यांच्यातर्फे सरकारमार्फत रितसर फिर्याद वारजे पोलीस स्टेशनला नोंदवून त्याला अटक करण्यात आली. परंतु हा गुन्हा राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला असल्यामुळे तो 0 नंबरने वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे यांनी राजगड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीणकडे वर्ग केला. याबाबतची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, DCP संभाजी कदम, ACP कोथरूड विभाग भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायंगडे, गुन्हे पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे, निलेश बडाक, उपनिरीक्षक संजय नरळे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.